एव्हरीवन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल। इथे मी तुम्हाला दाखवत आहे मिक्स डाळीचे अप्पे जे खूप कुरकुरीत झाले। तुम्ही जर इथे बघितलं तुम्ही चमच्याने बघू शकतात किंवा मग तुम्ही चाकूने करून बघू शकतात। एकदम क्रिस्पी आहे। जर याला दाबलं ना तर हे एकदम पिठूळ वगैरे नाही लागत। वरचं कवर जे आहे ते एकदम क्रिस्पी आहे। हे कसं बनवायचं आहे तर इथे मी जवळपास अर्धा ग्लासपेक्षा थोडासा वरती तांदूळ घेतलाय। इथे व्हाईट जी उडदाची डाळ असते विदाऊट साल ती टाकलेली आहे, एक छोटीशी वाटी। त्यानंतर इथे मूग डाळ आहे जी आपण वरणासाठी वापरतो, ती मूग डाळ आहे। आणि तुम्हाला हवं असेल तर वेगवेगळे अजून ग्रेन्स पण वापरू शकता। इथे मी तूर डाळ पण तेवढीच क्वांटिटीमध्ये घेतली आहे। तुम्ही पोहे टाकू शकतात किंवा मग अजून मसूरची डाळ सुद्धा वापरू शकता। ह्या सगळ्या डाळी आपण याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे आणि याचं प्रमाण जे आहे ते प्रॉपर 1 ग्लास एवढं झालेलं आहे। आता मी हे धुवून घेईल आणि त्याला व्यवस्थित असं भिजवून ठेवेल। रात्रभर आपल्याला ते व्यवस्थित भिजवायचं आहे आणि याच्यामध्ये मी एक प्रॉपर अशा प्रकारे हे बघा, जेवढं पाणी हवं असेल ना तेवढंच मी त्याच्यामध्ये टाकलं आहे, खूप जास्त नाही। डाळ माझी रात्रभर चांगली भिजलेली आहे। आता मी याला दळून घेणार आहे। दळताना मी याच्यामध्ये एक थेंबही पाणी टाकणार नाही। डाळीमध्ये जेवढं पाणी येतं आहे तेवढंच मी टाकणार आहे। तर चमच्याने हळूहळू आपल्याला ही सगळी जी डाळ मी 8 तास जी भिजत ठेवली होती ती आता मी दळणार आहे। जर तुम्ही रात्री भिजवली असेल तर सकाळी दळा आणि सकाळी भिजवणार असाल तर रात्री दळा। तर अशा प्रकारे मी इथे डाळ विदाऊट पाणी, याच्यामध्ये चमच्यामध्ये जेवढं थोडंसं 1-2 थेंब पाणी आलं असेल, चमचा पाणी आलं असेल तेवढंच पाणी आहे। बाकी एक्स्ट्रा मी अजिबात याच्यामध्ये पाणी टाकणार नाही आहे आणि डायरेक्टली आपल्याला हे दळून घ्यायचं आहे। तर मिक्सरमध्ये हे आपण लावून घेऊया आणि व्यवस्थित हळूहळू आपल्याला ते दळायचं आहे, कारण की एकसाथ मोठं जर केलं तर ते व्यवस्थित दळलं जाणार नाही। म्हणून तुम्हाला थोडंसं मिक्सर चालू बंद अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित दळून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे। फर्मेंट करताना सुद्धा वरतून काही पाणी वगैरे टाकायचं नाही, काहीच नाही। एकदम व्यवस्थित आपल्याला हे दळायचं आहे आणि दळताना खूप चिकन नाही दळायचं, थोडंसं दरदरीत असं जे आहे त्या पद्धतीने दळायचं आहे। हे बघा, आता मी हे रात्रभर फर्मेंट करत ठेवलं होतं आणि हे फर्मेंटेशन झाल्यानंतर आता मला जेवढं पाहिजे तेवढं मी या वाटीमध्ये काढून घेणार आहे। तर इथे मी जितकं मला पाहिजे तेवढं मी करेल, उरलेलं पीठ मी पुन्हा ठेवून देईल। हे बघा, फर्मेंटेशनमध्ये सुद्धा मी एक थेंबही पाणी टाकलेलं नाही आहे। एकदम छान फर्मेंट झालेलं आहे। थंडीचे दिवस आहे, फर्मेंटेशन नीट नसेल होत तर व्यवस्थित कपडा बांधून पिशवीमध्ये ठेवून तुम्ही एखाद्या गरम ठिकाणी किंवा एखाद्या कपाटामध्ये ठेवलं तरीही चालेल। तर ते काय होतं, त्याला गरमी पाहिजे। थंडीच्या दिवसामध्ये फर्मेंटेशन होत नाही। पण मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही पाणी जास्त टाकलं नाही तर फर्मेंटेशन जास्त चांगलं होतं आणि कुरकुरीतपणा जो असतो ना तो पण येतो। इथे मी जवळपास अर्धा चमचा सोडा टाकते, बेकिंग सोडा। थोडासा कमी वाटला म्हणून मी पुन्हा एकदा ॲड केला आणि अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं कमी मी इथे मीठ टाकणार आहे। बस दॅट्स इट। ह्या 2 गोष्टी ज्या आहेत ह्या मी इथे टाकलेल्या आहेत। ह्या व्यवस्थित मला आता मिक्स करून घ्यायची, कारण की ही खूप महत्त्वाची प्रोसेस आहे। ही प्रोसेस जर चांगली असली तर आपले अप्पे एकदम कुरकुरीत होतात। तर हे बघा, इतके छान आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करताना सुद्धा मी याच्यामध्ये पाणी टाकणार नाही आहे। सो विदाऊट वॉटर, विदाऊट पाणी मी याच्यामध्ये अप्पे बनवते जे की कुरकुरीत होतात। जर आपण याच्यामध्ये पाणी टाकलं तर मग ते थोडेसे पिठूळ वगैरे लागायची शक्यता असते। त्यामुळे आता व्यवस्थित याची कन्सिस्टन्सी झाली आहे। तुम्हाला याच्यामध्ये ज्या भाज्या टाकायच्या आहेत ते तुम्ही टाकू शकता। इथे मी कोथिंबीर आणि कांदा ह्या 2 गोष्टी आहेत एवढंच ॲड करणार आहे। मिरची वगैरे, कारण की विराज छोटा आहे त्यामुळे मी मिरची ॲड नाही करणार। तुम्ही गाजर ॲड करू शकता, बीटरूट ॲड करू शकता, तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही ॲड करू शकता। पण विराजला गाजरही आवडत नाही आणि बीटरूटही याच्यामध्ये आवडत नाही, सिम्पलवालं आवडतं। तर हे बघा, अशा प्रोसेसमध्ये आपलं ना सोडा टाकल्यामुळे थोडंसं पीठसुद्धा फुगलेलं आहे। आता हे पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ सगळं। कांदा आणि कांद्याचंही असंही पाणी होतं त्याच्यामुळे गरजच नाही पडत। व्यवस्थित कन्सिस्टन्सी आहे आणि अशाच पद्धतीने आपण हे आता पीठ साईडला ठेवते 1 मिनिटासाठी। इथे मी गॅस चालू केलेला आहे आणि हे पात्र जे आहे अप्प्यांचं हेही मी याच्यावर ठेवणार आहे। आता आपल्याला सगळ्यात पहिले याच्यामध्ये तेल टाकून सगळीकडे आपण याच्यामध्ये थोडं थोडं तेल सगळीकडे पसरलं पाहिजे अशा पद्धतीने आपण टाकू शकतो। चमच्याचा वापर करा, ब्रशचा वापर करा, काही हरकत नाही आहे। आणि गॅस चालूच ठेवायचा आहे तरच हे तापेल व्यवस्थित। आणि तापलं म्हणजे खूपच कडक नाही ठेवायचा, गॅस एकदम लो फ्लेममध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि हे सगळीकडे आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे तेल। तेल थोडंसं 1-2 थेंब जास्त झालं तरी चालेल, काही हरकत नाही आहे, चालतं। एवढं जे माझ्याकडे तेल दिसतंय तेही असलं तरी चालतं। आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये हळूहळू जे पीठ आपण बनवलं होतं ते सगळं पीठ आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। तर अशा प्रकारे माझं हे सगळं तेल लावून झालेलं आहे आणि आता मी हळूहळू याच्यामध्ये 1-1 चमचा
पीठ टाकणार आहे. तर 1 चमचा भरपूर होतो, खूप जास्त पण नाही टाकायचा, नाही तर त्याला फुगायला वेळ पण म्हणजे जागाही पाहिजे ना त्यामुळे. तर आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जे मी टाकलेले आहेत वरती, तुम्ही याच्यामध्ये पाहिजे असेल तर वरतून थोडीशी कोथिंबीर ॲड करा, मिरची ॲड करा, चीज पाहिजे तर चीज ॲड करा, जे तुम्हाला आवडत असेल चांगल्यापैकी तेही तुम्ही ॲड करू शकतात. पण मी इथे सिंपलवालं ठेवलेलं आहे. रव्याचे सुद्धा असेच बनवतो. आणि अप्पे ना थंडीच्या दिवसांमध्ये, कारण की आता क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत, तर काहीतरी विराजला नुसती भाजीपोळी नाही आवडत. ऑफकोर्स सगळेजण बोर होतात, त्यामुळे मला असं वाटलं की आज आपण अप्पे करूया. आणि मल्टीग्रेन्स, जास्त ग्रेन्स बनवून टाकले तर मग जास्तच चांगलं. इथे मी झाकण ठेवले आहेत, गॅसची फ्लेम अजून थोडीशी जास्त ठेवलेली आहे. आणि इथे एक 5 मिनिटानंतर अशा प्रकारे ते चांगले व्यवस्थित फुगता. आणि ते फुगलेले आहेत. आता आपण काय करूया ना, की एक चेंज करून बघू, वरतून खाली खालून वरती. आणि जर ते ब्राउनिश झालं असेल तर मग सगळेच झाले असतील. हे बघा, हे मधले जे 3 असतात ना, ते थोडे जास्त ब्राऊन होतात, कारण की गॅसची आग जी असते ती डिरेक्टली त्याला लागली जाते. त्यामुळे हे 3 जे असतात ते जास्त, त्यांना आग लागल्यामुळे थोडेसे डार्क ब्राऊन होतात. बाकीचे जे आहेत ते थोडेसे लाईट ब्राऊन होतात, पण तरीसुद्धा ते चांगले शिजलेले असतात. तर आता मी इथे काय करणार आहे, व्यवस्थित हे टर्न करून घेईल चमच्याने. आणि त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून पुन्हा मी त्याला एक 5 मिनिटासाठी ठेवेन. दुसऱ्या साईडला बनवायला जास्त वेळ लागत नाही. वरतून तेल टाकायची काही गरज नाही आहे. बघा, एकदम कमी तेलामध्ये इतकं छान डिश तयार होते. आणि तुम्ही जेव्हा तेल, पाणी ह्या गोष्टी कमी टाकाल ना, तेव्हा त्याचा कुरकुरीतपणा जास्त वाढतो. वरचं जे लेयर आहे ना, ते एकदम कुरकुरीत तयार होतं. तर अशा प्रकारे मी इथे सगळ्यांना टर्न आउट केलेलं आहे. आणि इथे मी पुन्हा एकदा झाकण ठेवते आणि 5 मिनिटासाठी मग आपण काढून घेऊ. इथे माझी मस्तपैकी चटणी पण रेडी आहे. आणि इथे अप्पे पुन्हा एकदा आपण काढून घेऊ, जे की रेडी झालेले आहेत. मग आपण प्लेटमध्ये काढण्यासाठी फ्री आहोत. तर एकदा मी तुम्हाला दाखवून घेते. हे बघा, जवळून बघू शकता की एकदम छान ते दुसऱ्या साईडनी पण छान झालेले आहेत. ब्राउनिश कलर तयार होतोय. आपल्याला जास्त काळे नाही करायचे. आणि मी इथे प्लेटमध्ये काढून घेतले आहे, सर्व केले आहेत चटणीबरोबर. आणि चटणीची रेसिपी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.